सातारा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडून नगरपालिका शाळा आहेत, त्या शाळेतील मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी शिबिर आयोजित केलं आहे. गेले 4 दिवस झालं हे शिबिर चालू आहे आणि प्रतिसाद देखील चांगला मिळतो. आपण कसं बघता इकडे? सातारा नगरपालिकेमध्ये जे 18 शाळा आहेत, 18 शाळेतले 7वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 24 ते 29 एप्रिल या काळामध्ये सातारा नगरपालिकेने व्यक्तिमत्व विकास शिबिर, उन्हाळी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आता मी या ठिकाणी भेट दिली. अतिशय सुंदर आणि अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन केलेलं आहे. त्याच पद्धतीने मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हे शिबिर खूप उपयोगी पडणार आहे. या ठिकाणी मी काही मुलांशी संवादही केला. त्या संवादातून मुलांच्या प्रतिक्रिया ह्या शिबिराबद्दल खूप चांगल्या आहेत. पहिल्यांदाच हे अशा प्रकारचे शिबिर ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने नगरपालिकेच्या ज्या सदस्यांनी ह्याचा पाठपुरावा केला आणि हे शिबिर आयोजित करण्यात त्यांनी योगदान दिलं, त्यांचं ह्या ठिकाणी मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की अशा प्रकारचं शिबिर ह्या ठिकाणी केलेलं आहे. नगरपालिकेची मुलं हे इतर मुलांपासून शिक्षणापासून काही बाबतीमध्ये वंचित असतात असा लोकांचा समज आहे. तो समज दूर करण्यासाठी आणि मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे शिबिर ह्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आत्ता या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळाव्यतिरिक्तही काही 3-4 मुलं ह्या ठिकाणी या शिबिराला येऊन बसलेले आहेत. त्याचबरोबर ह्या शिबिरामुळे नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांमध्ये ॲडमिशन घेण्याचं प्रमाण बाहेरच्या शाळांचं ती ह्या ठिकाणी वाढलेलं आहे. ह्या शिबिराचा नक्कीच सातारा शहरातील मुलांना खूप चांगला फायदा झालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीचे उन्हाळी शिबिर राबवण्याचा उपक्रम आम्ही नगरपालिकेच्या वतीने करणार आहे. आणि सर्व शिक्षण सभापती असतील, सर्व नगरपालिकेचे सदस्य असतील, त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने हे शिबिर आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.